You are all from 9th standard. Second, no carrying a pad. सगळ्यांकडे pad आहे. We had clearly mentioned that there would be a requirement of black ball point pen. सगळ्यांकडे black कलरचा ball point pen. मी परत एकदा रिपीट करतोय शट युअर पण झालं असं चालणार नाही. आय एम नॉट सेइंग एनीथिंग डजंट मीन दॅट एनीथिंग विल हॅपन हियर. शट दॅट डोंट होता मला ते कोणीच सांगू नका. डोंट टेल मी आय हॅव अ जेल पेन और अ इंक पेन. नसेल बाहेर जा पेन घेऊन या शेजारी बाजाराकडून घ्या. तुम्हाला जी आन्सर शीट मिळाली आहे रोल नंबर नाहीये ती प्लीज रिटर्न करा आणि अशीच आन्सर शीट घ्या ज्याच्यावर रोल नंबर आहे. जिसके ऊपर रोल नंबर लिखा हुआ है वही आंसर शीट आपको यूज करनी है. आपको बॉल पॉइंट पेन चाहिए होगा ब्लू कलर का. हे कॅपिटल लेटर्स मध्ये तुमचं पूर्ण क्लियर नाव लिहायचंय. जो नाव तुम्ही आता लिहिताल या आंसर शीट पर दैट विल अपीयर ऑन योर व्हाट यू कॉल एज सर्टिफिकेट. आपने यहाँ पे रॉन्ग नाम लिखा आपके सर्टिफिकेट पर रॉन्ग नाम आएगा. आपको वो चेंज होके मिलेगा नहीं. उसके रोल नंबर नहीं है. ओके मैम इसे बदलून द्या. राइट एम आई क्लियर. Write your school name properly. Am I clear? Yes or no? Yes. Right. So write your school name properly. Black or blue pen. Am I clear here? Yes. Don't make noise. Don't make noise, students, please. Which one? Sir. Yes. सर्व मुलांना एकदा परत इन्स्ट्रक्शन सर. No issue. Sir, what you have to do? Written on that. So please don't what you call it. Yes. What is the problem? No, don't do anything. मैंने जितना बोला उतना ही कॉलम भरो. Interested in वगैरह वगैरह कुछ मत भरो. आपको
your papers. Submit only your answer sheets. No one will leave the hall. Adinath sir, read the papers, see that. Submit it. आपल्यासाठी एंट्री केली आहे क्रांती मॅडम किंवा बाकी कोण असतील टीचर्स. आय रिक्वेस्ट टीचर्स टू प्लीज ऑक्युपाय द फर्स्ट रो. फर्स्ट रो के कुछ स्टुडंट्स इफ पॉसिबल दे कॅन सिट डाऊन. आय रिक्वेस्ट ऑल द टीचर्स, जे टीचर्स वेगवेगळ्या शाळेत, तुम्ही सगळ्यांनी तुमची तोंड बंद ठेवायची आहे. आय होप यू अंडरस्टँड मराठी. आप प्लीज बडबड मत कीजिए, प्लीज डोंट टॉक. आय रिक्वेस्ट ऑल टू बी सीटेड. काही टीचर्स असतील तर प्लीज इथं पहिली रो मुलांनी रिकामी केलेली आहे, काही टीचर्स इथं बसू शकतात. आय रिक्वेस्ट अ प्लेन ड्रॉप साइलेंस. शुड वी स्टार्ट द सेशन? आप जितना लेट करेंगे उतना लेट घर जाएंगे. शुड वी स्टार्ट द सेशन? यू कॅन सी समवेअर. कोणाला कोणली बॅग दिसतीये का तुम्ही जिथं बसलात तिथे? नो. See there one. Yes. I request, as you know that we have gathered here. Do you know आपण इथं कशासाठी आलेलो आहे? For what? For what purpose? For a quiz competition on the occasion of which day? National Science Day, which is organized by the Rotary Club. We have gathered here on the occasion of what? National Girls and Boys National Science Day. Harish Nair sir, we have Meenal Bora ma'am. I request all the dignitaries to please occupy their seats. It's really a great pleasure and honor for all of us to have such personalities here. I request all the students who are waiting there to please be seated. आपके आजू बाजू अगर पेरेंट्स हैं तो प्लीज गिव देम अ सीट. यस, यहाँ पे कुछ लोग बैठ सकते हैं नीचे. यहाँ पे देयर इज अ लॉट ऑफ स्पेस. यहाँ पे बहुत जगह है. आई रिक्वेस्ट सम स्टूडेंट्स हियर सो दैट सम पेरेंट्स कैन सिट देयर. यस प्लीज. एनीवन नोज व्हाई वी से नोबेल लॉरेट है ना? यू नो नोबेल प्राइजेस, यस और नो? यस, इंडिया हैज गॉट अ वेरी फ्यू, बट आप लोग कोई ना कोई यू विल श्योरली हैव अ ड्रीम ऑफ गेटिंग अ नोबेल प्राइज, यस और नो? We all love our country. Do we love? आपको आपके देश से प्यार है या नहीं? तो एक बार सब जोर से बोलेंगे जय. Yes. So with this note, I request to please maintain silence. Unless there is a silence, I won't be starting the program. जब तक silence नहीं है, we will not be starting the program. I request you all to please maintain silence. A pin drop silence. एकदम शांतता. एकदम शांतता. You know that it is our prime duty, right? It is in our culture that with the light of knowledge, right, we flee the darkness. For any program, we start with what is called as Deep Prajwalan, so that with the light of knowledge, all the darkness it is removed, right? So I request all the dignitaries on the dais to please go ahead and do Deep Prajwalan. All the respected dignitaries on the dais are requested for lighting up the lamp. We'll start this function with the lighting of the lamp. I request Bagal sir, Bansod sir, Nair sir, Ishwar sir to please light the lamp of knowledge. In the meantime, anyone of you can tell me that Raman effects deals with what? It deals with light, it deals with sound. Yes, please, your good name, please. Yes. Thank you so much. Without delaying,
right? You all know this entire and mega event has been possible only because of the support of Rotary Club. The Rotary Club of Ahmednagar Central with the theme of Imagine Rotary. Bagal sir, Ishwar Bora sir, Nair sir and the entire team of Rotary has been instrumental in bringing about this event a huge success. I request Ishwar Bora sir to please give a brief account of the work of the Rotary Ahmednagar Central. I here call upon Ishwar Bora sir with a huge round of applause. A very good evening to all the students present here, the teachers, the staff of entire school. And I would like to welcome you all. I would like to thank you all for this overwhelming response that you all have forwarded to Ahmednagar Talent Search initiated by Rotary Club of Ahmednagar Central and which is powered by Ravindra Sir Bansod classes. We are really honored to have Ravindra Bansod sir here to grace this event, to grace the students, to let them know how they have to perform in the coming future, which now has to be really competitive. As you and me, we all know that somehow the coming era of education is competition. And in this age of competition, when we have someone like Bansod sir to guide us, 100% that will definitely add to your future. And for Rotary to initiate such project, sir, we really forward our sincere thanks to you for allowing us to and for powering us to host such events. Now coming back to Rotary, dear students, I would like to let you know that Rotary is a global network, a network of few friends, fellows who came together to serve to the last person of the society who is in need. And Rotary is serving since 1905. So it's a 117 years old NGO or a social institution which works for the community, which works for the betterment of the people who are in need. Rotary is serving across the world in 168 countries, and it is a network of 1.4 million people who are all Rotarians and who are dedicated for the betterment of the society. I here wish all of you a very best of luck for your future and also for the exams that you have, for the second round that you have already appeared for, and soon you will be having your results in your hand. And definitely I would also like to congratulate the students who are going to pass out or who are going to achieve the prize money. But it is not only about the prize money, it is about you participating in this event, and through this event you making your future along with your parents that you have come here, along with the teaching staff, along with the teachers that you have come here. 100% this is going to add to your curriculum, and when we have someone like Bansod sir to guide you all in this season 1, similarly we will also be having such seasons for the upcoming students in the coming years. I again thank all of you, all the participating students, the participating schools and their teaching staff for participation, for their active, for their overwhelming response to this event. And we, by this Ahmednagar Talent Search, we have come to know that how you people are blessed with the teachers who are actively participating for developing your future. And that is why I would again request Bansod sir that in coming future, sir, we need your help for such kind of events and for making the future of the students. Thank you so much. This information was passed to you only because of teachers. I would like to mention here to Dr. Ravindra Bansod sir and to the entire Rotary Club, wherever we went, we were greeted with a warm
warm welcome and all the teachers really cooperated in a very wonderful way. Really a heartfelt thanks to all the teachers. So huge round of applause. Good evening all. It's a great pleasure as already explained and told my dear friend Ishwar that we were not expecting such a huge crowd or such a huge response for our first season of this Abmanana Talent Search. But yes, this has been possible because of Bansod sir, because of the school, all the students and the parents, support of the parents. Thank you so much. One thing I would like to mention about Rotary, what my friend has missed out. We all have taken the polio doses. Have you all taken the polio doses? So Rotary is the one all over the world which has contributed majorly for eradication of polio. So eradication of polio is one of the major projects taken by Rotary. We have other many projects during the Syrian war and all. We were there, Rotary was there. Again, we have a second project which is like for the teachers. We have the Nation Builder Awards, for which we seek support from the students. We seek the ratings from the students. The students rate their teachers and accordingly we felicitate the best teachers of the school. So that is again one of the major project of Rotary. I once again thank Bansod sir, Girish sir, Pawar sir and Ishwar and Dr. Bagal for providing Rotary and associating with Rotary for this project. Thank you. दो बूंद का है. We all have पानी की नहीं रे. We all have taken that दो बूंद का है. जिंदगी की, right? So Rotary done a great job in that. I now request Bagal sir, the president of this Rotary Club of Ahmedabad. रिझल्ट लगेच लागणार आहे, गडबड करू नका. आजच्या या टॅलेंट सर्च एक्झामविषयी मी थोडंसं तुम्हाला सांगतो की सर आले आणि सरांनी मला 2 मिनिटात बनसोड सरांना मी माहिती विचारली. सरांनी मला खूप छान माहिती सांगितली. हा टॅलेंट सर्च एक्झामिनेशन जे आहे ते रोटरीच्या यूथ सर्व्हिसेसमध्ये आणि लिटरसीमध्ये आम्ही हे एमयूमध्ये येतं. तर या परीक्षेचा उद्देश असा आहे की मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सवय लागावी आणि मुलांना MCQ कसे सॉल्व करता येतील याचीसुद्धा माहिती व्हावी आणि कॉम्पिटिशन कसे असते, किती असते हे मुलांना माहीत होण्यासाठी हा रोटरी आणि बनसोड सरांच्या क्लासनी हा टॅलेंट सर्च एक्झामिनेशन CV रमनच्या ह्याच्यासाठी 28 फेब्रुवारीला असते, पण आज संडे असल्यामुळं आज घेतलेली आहे. तर ही जी टेस्ट घेतलेली आहे 26 स्कूलमध्ये 3500 मुलांनी दिली. त्यापैकी 1700 मुलं इथं सेकंड राऊंडला अपियर झाले. त्यातील जे काही लोकांना आता रिझल्ट मिळेल त्यातलं अवॉर्ड मिळो नाही मिळो, पण तुम्ही सर्वांनी अपियर केलं. तुमचं सर्वांचं मी रोटरीतर्फे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी हे अपियर केली आणि याचं तुम्हाला महत्त्व पुढे कळेल की प्रत्येक एक्झाम अपियर करणं, प्रत्येक एक्झाम देणं किती महत्त्वाचं असतं. त्याच्याने तुम्हाला क्वेश्चनचा टाईप कळला. मी क्वेश्चन पेपर वाचला. क्वेश्चन पेपर म्हणजे खूपच छान होतं सर, नीटच्या सारखाच होता. मी नीटचा गेल्या वर्षी पेपर वाचला आणि आजचा वाचला. खूप छान पॅटर्न होता. तर सर्वांनी तो सिरियसली परत पुन्हा जर काही चुकलं तर तो क्वेश्चन पेपर घरी जाऊन परत एकदा सोडवा, म्हणजे तुम्हाला त्यातली माहिती मिळेल. तर हा एक मुद्दा झाला. दुसरं मला बनसोड क्लासविषयी थोडं 2 मिनटं सांगायचं होतं की सरांचे आत्ता मी बोललो. सर म्हणले की नीट CET त्याच्या अगोदरपासून बनसोड सर गेल्या 24 वर्षापासून बनसोड सर या शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्लासमध्ये काम करत आहेत. या 24 वर्षाचा अनुभवाचा तुम्ही सर्वांनी फायदा करून घ्यावा. आणि सरांनी हेही सांगितलं म्हणजे त्यांचे जे कुकरेजा सर आणि त्यांनी की त्यांची नगरला 1 ब्रँच 2 ब्रँच आहेत, औरंगाबादला 5 ब्रँच आहेत. पॅरेंटला मी सांगतो, इमॅजिन करा सरांना 24 वर्ष झालं किती स्टुडंट असतील. मी सुद्धा 2 वेळा सरांना विचारलं किती स्टुडंट असतील. कुणी औरंगाबादला इमॅजिन करू शकता का? इंडिव्हिज्युअल सरांच्या क्लासला 3000 स्टुडंट आहेत. म्हणजे
मी सुद्धा सरांकडे गेलो, मी सरांना दोनदा विचारलं, म्हटलं 300 का काय, परत आणखी कन्फर्म केलं. म्हणजे खरंच मी सरांचं अभिनंदन करतो. इतकं सोपं नाही आहे, त्याला डेडिकेशन, त्याला म्हणजे सिस्टीम, टीमवर्क हे सगळं सरांनी, मला पहिल्यांदा योग आला असे म्हणजे पर्सनला भेटायचा की 23 वर्षानंतर सर म्हणे आता 24वं वर्ष चालू आहे. त्यांच्या नॉलेजचा फायदा जरूर घ्यावा नगरकरांनी. आणि दुसरं असं की विद्यार्थ्यांनी आवड मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नये, कारण ते क्वेश्चन पेपर आणि एक्झाम ॲपियर करायला मिळाली याच्यातच ते म्हणजे हे करावं, समाधान विद्यार्थ्यांनी राहिलं पाहिजे. दुसरं असं मी सरांना अशी विनंती करतो की दरवर्षी म्हणजे 5वी ते 10वी असे गट करून वेगवेगळ्या सिटीमधल्या सगळ्या शाळांना दरवर्षी आपण असे टप्पे वाईज घेऊ, कारण हे सगळं एकाच वेळेस मॅनेज करणं थोडं अवघड होतं. पण दरवर्षी आपण रोटरीतर्फे मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम नक्की घेऊ. टॅलेंट सर्च किंवा नीटची तयारी असं समजू, किंवा आपण MCQ कसे सोडवायचे या संदर्भातली ही एक्झाम होती. आता रोटरीविषयी तुम्हाला थोडंसं सांगतो. रोटरी ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून ती गेल्या 118 वर्ष काम करते. 217 देशामध्ये रोटरी काम करते. ते 7 एरियामध्ये काम करते. लिटरसी, वुमन एम्पॉवरमेंट, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ, पीस अँड कॉन्फ्लिक्ट, वॉटर कॉन्झर्वेशन, हेल्थ अँड हंगर. आणि जिथे कोणी नाही तिथे रोटरी इतकं नक्की. आता युक्रेनमध्ये सुद्धा आम्ही भरपूर मदत केली. किलारी भूकंपात भरपूर मदत केली. पोलिओ इरेडिकेशनमध्ये आमचा भरपूर सहभाग आहे. आणि 36,000 मेंबर, 217 देश, या सगळ्या ठिकाणी हे काम एकाच वेळेस चालतं. आमचं लिटरसी आणि यूथमध्ये आम्ही याच्या पुढेही जाऊन असे कार्यक्रम राबवू ही सरांना मी ग्वाही देतो. आणि सरांनी हे जे आम्हाला प्लॅटफॉर्म दिला आणि विद्यार्थ्यांनाही संधी दिली आणि रोटरीलाही संधी दिली त्याबद्दल मी बनसोड सरांचा आणि कुकरेजा सर आणि त्यांचा सर्व स्टाफ, पवार सर यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि याचं आमच्या रोटरीतर्फे सर्व श्रेय ईश्वर पवारांना जातं, कारण ईश्वर पवारांनी कल्पना मांडली. आणि खरोखरच मी सुद्धा भारावून गेलो की इतके लोक पार्टिसिपेट होतील असं मलाही वाटलं नाही. आणि सर तुमचं खरं स्पेशल अभिनंदन की तुम्ही इतक्या लांब आले सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Bansod sir to felicitate Dr. Dilip Bagal sir. Bansod sir will be felicitating Dr. Dilip Bagal sir. I request sir and ma'am to felicitate Ishwar Bora sir. I request sir and ma'am to felicitate Ishwar Bora sir. I request them to felicitate Ishwar Bora sir and Meenal Bora ma'am. Ishwar Bora sir and Meenal Bora ma'am felicitated by Bansod sir. I request sir to felicitate Harish Nayyar sir. I request sir to felicitate Harish Nayyar sir. I request others to please switch off their mobiles. We are having our photographer, Shinde. I request Kalpana ma'am and Bansod sir to felicitate Dr. Shinde. I request sir and ma'am to felicitate Sunil Kataria sir, the Joint Secretary of Rotary Club of Ahmednagar Central. Dr. Sunil Kataria sir, I request Dr. Ravindra Bansod sir and Kalpana Bansod ma'am to felicitate Sunil Kataria sir. I request Kalpana Bansod ma'am to felicitate Rekha Tai ma'am. I request Mrs. Kalpana Bansod ma'am to felicitate Rekha Tai ma'am. I request Meenal Bora ma'am to felicitate Kalpana Bansod ma'am. I request Meenal Bora ma'am to felicitate Kalpana Bansod ma'am. I request the entire Rotary Club members to felicitate Dr. Ravindra Bansod sir and Dr. Mrs. Kalpana Bansod ma'am. I request the members of the Rotary, Meenal Bora ma'am, to felicitate Ravindra Bansod sir and Kalpana Bansod ma'am. A huge round of applause.
Your results are getting ready. So within half an hour, we all be getting the results. Are you ready for the results? Yes or no? Yes. Now tell me. Now tell me, Dr. Sir C.V. Raman received the first Nobel Prize. You said this was in the year of. Who knows the answer? Oh, this was in the year of. Just a second. That small guy there. You know? Yes. 1913. What is your good name? Sumer. A huge round of applause. You are which school? St. Michael's. A huge round of applause. It is now time to hear Dr. Ravindra Bansod sir, who has come all the way here to guide you. I now request Dr. Ravindra Bansod sir to take over the session and guide you about what should be done in the coming years, and immediately your results will be ready. The stage is now set for Dr. Ravindra Bansod sir. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष किंवा पाहुणे कोणी तिथे म्हणजे डिफाईन नाही आहे, पण या कार्यक्रमासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली आणि ज्या क्लबचं सामाजिक क्षेत्रामध्ये देशातच नव्हे तर विदेशातही प्रचंड नाव आहे, असे रोटरी क्लबचे सर्व सन्माननीय सदस्य डॉक्टर दिलीपजी बागल, अध्यक्ष अहमदनगर रोटरी क्लब सेंटर, डॉक्टर हरीशजी नायर, सेक्रेटरी अहमदनगर सेंट्रल, त्याचबरोबर रोटरी क्लबकडून ज्यांनी कोऑर्डिनेशन केलं ते ईश्वरजी बोरा, मिनलताई बोरा, IPP आणि प्रोजेक्ट डिरेक्टर, आणि आत्ता ज्यांची उपस्थिती आम्हाला लाभली ते रोटरी क्लब सेंट्रलचे जॉईंट सेक्रेटरी सुनीलजी कटारिया सर, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले माझ्यासोबत आलेले प्राचार्या कल्पना बनसोड आणि या कार्यक्रमासाठी नगरमधले आवर्जून उपस्थित असलेले माझे ताई आणि भाऊजी डॉक्टर रेखा शिंदे आणि डॉक्टर दादासाहेब शिंदे, आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी बनसोड्स क्लासेसच्या वतीने ज्यांनी खूप परिश्रम घेतले, दिवस रात्र यांनी एक केली म्हणतो आपण, रात्रीचा दिवस केला, असे गिरीशजी कुकरेजा, बायोचे आमचे टीचर मित्र, त्याचबरोबर संतोषजी पवार आणि दत्तात्रय महाले, आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला जी शोभा आहे ती तुम्हा सर्वांच्या सहभागामुळे आहे, आणि तुम्हा सर्वांना आणण्याचं, एकत्रित करण्याचं काम तुमच्या ज्या शिक्षकांनी केलं त्या आदरणीय गुरुजींना मी खऱ्या अर्थाने इथे त्यांच्यापुढे नतमस्तक होतो, त्यांचं कौतुक करतो. मला असं वाटतं आपल्या शाळेसाठी आणि शाळेच्या या शिक्षकांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं कौतुक करूया. आता मी जे काही बोलेल त्याकडे थोडंसं लक्ष द्या. अगोदर हे लक्षात असू द्या की मी किती वेळ बोलेल, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, तर बोल बेटा, थोड़ा कोशिश करूंगा, ठीक है. बाकी सब लोगों को प्रॉब्लम हो जाएगा, मैक्सिमम यहाँ पे पेरेंट्स भी है. आई डोंट हैव प्रॉब्लम विथ हिंदी और इवन इंग्लिश, बट आई थिंक ठीक है, मैं एक काम करता हूँ, सबको मिक्स करके बात करता हूँ, ठीक है, चलेगा? हाँ, यस. तो मैं आपसे सबसे पहले ये कहना चाहूँगा कि मैं तब तक बोलते रहूँगा जब तक वहाँ से मुझे मैसेज ना आए कि रिजल्ट आपका बन गया है, बन के रेडी है और आपको प्राइज डिस्ट्रीब्यूट करना है. मराठीतल्या मुलांसाठी मी हे सांगेल की बाजी प्रभू जसे खिंड लढवत होते तसं मी तोपर्यंत भाषण करत राहील
जोपर्यंत तिकडे त्यांचा रिझल्ट तुमच्यासाठी येणार नाही. आलं लक्षात? As I get love letter, I will finish my speech. So, मी मराठीमध्ये यासाठी म्हटलो जास्त बोलणार कि मला कई गोष्टी तुमच्याशी बोलायच्या है. सबसे पहले मैं ये कहना चाहूँगा कि ये प्रोग्राम जो हमने यहाँ पे डिसाइड किया था, ये डिज़ाइन किया था, ये था 7th, 8th और 9th के बच्चों के लिए अहमदनगर टैलेंट सर्च एग्जामिनेशन, कैन बी एब्रिवेटेड एज ATS. तो ये जो प्रोग्राम है इसके पीछे बहुत सारे लोगों को लगा होगा कि सर को क्लास के लिए बच्चे चाहिए होंगे, इसके लिए हमको बुलाया. नॉट एट ऑल. जैसे कि आपको पागल सर ने अभी भी बताया है कि बच्चे जितने चाहिए उससे ज़्यादा ही बच्चे हमारे पास है और हमेशा होते हैं. ये प्रीवियसली व्हाट यू कॉल औरंगाबाद एंड नाउ इट इज छत्रपति संभाजीनगर. तो ये हमारा जो संभाजीनगर है या औरंगाबाद जिसे कहा जाता था, वहाँ पे 24 साल से कभी भी ऐसे नहीं लगा कि बच्चों के लिए कुछ करना है या बच्चों के लिए कुछ ऐड करना है या बच्चों को बुलाने के लिए कोई एडवर्टाइज की ज़रूरत है. क्योंकि 24 साल में विदाउट एनी ऐड बागल सर बहुत कम ऐड हम लोग करते हैं. उसके बावजूद भी जैसे मैंने बताया वैसे 3000 मोर देन 3000 स्टूडेंट वहां पे पढ़ते हैं. और मेरा खुद का जो देखना है, मेरा खुद का जो सोचना है, ये सिर्फ बच्चों को पढ़ाना नहीं है, कल का अच्छा रिस्पॉन्सिबल सिटीजन, एक अच्छा नागरिक बनाना. एक शायर हिंदी में बहुत अच्छे से कहता है, आज हम लोग आदमी हैं, वी आर ह्यूमन बीइंग्स. पर अगर हम खुद से अच्छे से पूछे कि आर वी, हम लोग है क्या ह्यूमन बीइंग, तो कहां तभी हम लोगों को पता चलेगा कि वहां पे कुछ तभी कमी है, कुछ तभी खामियां है और उनको दूर करने की कोशिश बंसोर्स क्लासेस 23 साल से 23 इयर्स से संभाजीनगर में कर रहा है और 5 साल से आपके अहमदनगर में उसके लिए हम कटिबद्ध है, वचनबद्ध है और वो हम करते आए हैं और आगे भी करते रहेंगे. एक शायर कहता है, इंसानियत की रोशनी न जाने गुम हुई है कहां. अच्छे से सुनिए, इंसानियत की रोशनी न जाने गुम हुई है कहां. म्हणजे इंसानियतची वावा नंतर असतं बाळा थोडं. तर आज इंसानियतची रोशनी याचा अर्थ एकमेकांविषयी वाटणारं प्रेम, माणूस म्हणून वाटणारी माणूस ही गुम झालेली, हरवलेली आहे. आणि मला त्यासाठीच रोटरी क्लबचं कौतुक करावं वाटतं की त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, देशात सुद्धा आणि विदेशात सुद्धा. तो शायर कहता है, इंसानियत की रोशनी न जाने गुम हुई है कहां, साये है आदमी के पर आदमी कहां. ये राइट टाइमिंग की एकदम करेक्ट टाइमिंग होती तुमची. वा वा. मला थोडासा प्रश्न होता, मुलांना कळेल की नाही, पण आवाजावरून कळालं की 7वीच्या मुलांचाच आवाज जास्त होता. याचा अर्थ सगळ्यांना कळालं. व्हेरी गुड. तर बेटा 7वी, 8वी आणि 9वी या वर्गांबद्दल बोलताना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुम्ही जर आपापसामधलं डिस्कशन थांबवलं मित्रांनो, कारण हा जो माझा 20 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं त्यांचं जोपर्यंत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचा कॉल येत नाही तोपर्यंत मी जे बोलेल, ह्या 25 ते 30 मिनिटांमध्ये जर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं तर मला नक्की असं वाटतं की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडेल, काहीतरी फरक पडेल. सगळ्यात अगोदर मी सांगतोय की ही परीक्षा घेण्यामागचं महत्वाचं कारण हे होतं की आपल्या मेंदूमध्ये, in your brain you have
2 सेंटर्स। आपके ब्रेन के अंदर 2 सेंटर होते हैं। द फर्स्ट वन that is called reward center and second one is called punishment center. एक असतं रिवॉर्ड सेंटर, म्हणजे आपल्याला उत्तेजना देणारं, बक्षीस देणारं, आपलं कौतुक करणारं एक सेंटर असतं, आणि एक असतं पनिशमेंट सेंटर, त्याचा अर्थ आपल्याला शिक्षा करणारं एक सेंटर असतं. आणि हा मुद्दा पालकांनी सुद्धा आवर्जून ऐकायचा आहे. तर आज सोसायटीमध्ये होतं काय की आपण त्या पनिशमेंट सेंटरलाच वारंवार आपण त्याला पुढे नेत असतो, त्याच्यावरच आपण थाप मारत असतो, त्यालाच आपण उत्तेजित करत असतो, त्यालाच आपण ऍक्सेलरेट करत असतो. जसं फॉर एक्झाम्पल मुलाने काही केलं, एखादी गोष्ट केली की पटकन पाठीमध्ये धपाटा, लहानपणापासून. म्हणजे त्या मुलाच्या डोक्यात इतकं पक्क बसतं. एखाद्या मुलाने जर चाकू घेतला हातामध्ये स्वयंपाकघरातला की आई तो चाकू तर घेते, पण पाठीमध्ये एक धपाटा मारते आणि त्याच्यानंतर सांगते की पुन्हा याला हात लावायचं नाही. आणि म्हणतात की शिवाजी महाराज आमच्या घरात जन्माला आले पाहिजे. अरे चाकूला हात लावू देत नाही ही घरातली जिजाऊ, शिवाजी महाराजाला तलवार कधी घेऊ देत. आणि 21व्या शतकातल्या शिवाजी महाराजाला तलवार नाही तर लेखणी घ्यावी लागेल. एवढंच कशाला, मी काही गोष्टी तुम्हाला अत्यंत गांभीर्यानं सांगू इच्छितो. पालकांची लँग्वेज अशी असते. गाढव शब्द माहिती तुम्हाला, मुलाला काय शब्द असतात? गाढव, नालायक. मुलं खूप सांगतील, त्यांची दीक्षा ही मोठी माझ्यापेक्षा. बरं, मुलगा असेल तर गाढव म्हटलं तर ठीक आहे, मुलगी असेल तर तिला गाढवच नाही, गाढवी नाही म्हणत, गाढवच म्हणतात. बघा तुम्ही, आठवा. बरं, याच्याही पलीकडे बागल सर काही पालक असे, याच्याही पलीकडे काही पालक असे असतात की त्या आपल्या मुलाला म्हणतात गाढव लेकाचा. आता गाढव लेकाचा शब्दाचा अर्थ काय होतो? गाढवाचा लेक. मग गाढवाचा लेख जर असेल तर शिवी कोणाला देतोय आपण पालक म्हणून? त्या विद्यार्थ्याला देतो की आपण स्वतःला देतो? याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. म्हणून मला एक सांगायचंय की सातत्यानं आपण ती जी पनिशमेंट असतो, आणि आमचा हा प्रयास आहे, आमचे हे एफर्ट्स आहेत, हमारी ये कोशिश है कि आपके अंदर जो रिवॉर्ड सिस्टम है, जर तुम्हाला चांगलं बोललं, तुमच्याबद्दल जर चांगलं बोलल्या गेलं, चांगलं ऐकल्या गेलं, तर तुम्ही डेव्हलप होऊ शकता. तुमच्यामध्ये पोटेन्शियल असतं. मी फार गांभीर्याने बोलतो. एव्हरी चाइल्ड इज बॉर्न विनर अँड एव्हरी चाइल्ड इज बॉर्न जीनियस. प्रत्येक मुलगा हा जन्मतः विनर असतो आणि प्रत्येक मुलगा हा जन्मतः जीनियस असतो. प्रॉब्लेम काय होता की आपल्या त्या पनिशमेंट सेंटरला हॅमर करून हे नको करू, ते नको करू. द स्टेज कम्स, एक स्टेज येते आणि त्यानंतर तो मुलगा ठरवतो की इथून पुढे काहीच करायचं नाही. आणि मग त्याच्यानंतर परत पालक म्हणतात एवढं मोठं घोडमं झालं, इतक्या वर्षाचं झालं, काहीच करत नाही. म्हणून माझं आवर्जून सांगणं आहे की पालक म्हणून पालकांची जबाबदारी आहे की पनिशमेंट सेंटर पेक्षा जर जमत असेल तर त्याच्या रिवॉर्ड सेंटरला तुम्ही ऍक्सेलरेट करा, त्या रिवॉर्ड सेंटरला वाढवा. आणि हे रिवॉर्ड सेंटर वाढवण्याचा उपक्रम तुम्हाला कुठेतरी कौतुकाची थाप मिळावी. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला आपण प्रमाणपत्र देणार आहोत. प्रमाणपत्र याच्यासाठी की कुठेतरी माझं कौतुक झालं, ही भूमिका त्या विद्यार्थ्याची असली पाहिजे. हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला तुमच्या त्या रिवॉर्ड सेंटरला ऍक्सेलरेट करणं हा आमचा मोटो आहे. आणि मित्रांनो, लक्षात ठेवा की ज्या दिवशी, मी तर नेहमी सांगतो, 2 असतं, एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स आणि एक सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो न्यूनगंड आणि दुसरा म्हणतो अहंगंड.
अपन आहे त्याचा हम जो है उससे खुद को नीचा समझना एक बात होती है, गलत बात। और दूसरी गलत बात होती है हम जो है उससे हमने खुद को ज्यादा अच्छा समझना। ये शोई कैटेगरी में जाता है। शोई कैटेगरी में मीन्स क्या, जो कुछ नहीं बताना चाहिए दुनिया को वो छुपाना, और जो कुछ है उसको ज्यादा एलोबरेट करके बताना। बट ठीक है, ये दोनों भी खामियां हैं आदमी के अंदर। बट यहां पे मैं हमेशा कहता हूं कि अगर आप लोग जो है उससे खुद को ज्यादा समझते हैं तो आप ज्यादा करेक्ट हो, एज कंपेयर टू आप जो है उससे खुद को कम समझते होंगे तो उससे वो ज्यादा अच्छा है, ज्यादा समझना। मीन्स अगर समझना है तो जो है उसको समझो, और अगर उसको नहीं समझ पाते हो तो अगर समझना है तो खुद को जो है उससे ज्यादा समझो, कम मत समझो। खुद को कभी कम मत आंकना दोस्तों। यू नो, ऑल ऑफ यू नो व्हाट यू आर। आप 7th में हो, आप 8th में हो, आप 9th में हो, दैट मीन्स आपको पता है कि आप कौन हो, क्या हो। अतिशय गांभीर्यानं माझं वाक्य ऐका, इसे ध्यान से सुनिए। यू नो व्हाट यू आर बट यू डोंट नो व्हाट यू कैन बी। आपको पता है आप क्या है, पर आपको ये नहीं पता कि आप क्या बन सकते हो। वो पता करना जरूरी है। हम जो है वो इंपॉर्टेंट नहीं है, हम क्या बन सकते हैं। हमारे अंदर का जो हिडन जीनियस है, हमारे अंदर का जो हिडन पोटेंशियल है, उसको बाहर निकालना, दैट इज एज्युकेशन। अगर एज्युकेशन वर्ड पालक जे आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो, एज्युकेशन शब्द जर आपण बघितला तर तो एज्युकेशन शब्द हा एड्युकेटम या शब्दापासून येतो, और एड्युकेटम का मतलब है टू ब्रिंगिंग आउट। टू ब्रिंगिंग आउट मीन्स क्या, आपके अंदर जो है उसको बाहर निकालना, दैट इज एजुकेशन। आपके अंदर का बाहर निकालना। और अभी एजुकेशन सिस्टम जो इंडिया में चल रहा है, नॉट ब्रिंगिंग आउट, इट इज टू पंपिंग इन। मीन्स क्या है, उसके अंदर भरते जाओ। 8th में बच्चा आया, उसको फिजिक्स शिकना, म्हणजे दिवसभर आपलं काय चालतं, 2 चमचे फिजिक्स शिका, 2 चमचे केमिस्ट्री घ्या, एखादं औषध घेतल्यासारखं 2 चमचे बायोलॉजी घ्या, मॅथमॅटिक्स 4 चमचे घ्या, मध्ये मध्ये मराठी वगैरे तुमच्या काय म्हणू त्याला आपण चवीपुरतं घ्या, गोडीपुरतं घ्या। अशा पद्धतीने आपलं एज्युकेशन चालतं। पहिल्यांदा एक लक्षात घ्या, माझं नेहमी सांगणं आहे, आवर्जून सांगणं आहे, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। यू शुड नो हु यू आर एंड व्हाट यू कैन बी। तुमको पता होना चाहिए कि तुम क्या हो और तुम क्या बन सकते हो। आणि म्हणूनच आम्ही ही परीक्षा फक्त तुमच्या अभ्यासावर घेतली नाही, तर ती चित्रकलेवर सुद्धा घेतली। याचं कारण असं आहे की तुमचं आर्टिस्टिक ब्रेन जे असतं, यू हॅव 2 ब्रेन्स। एका ब्रेन मध्ये 2 ब्रेन आहे, वन इज लेफ्ट ब्रेन, वन इज राईट ब्रेन। लेफ्ट ब्रेन इज लॉजिकल अँड राईट ब्रेन इज आर्टिस्टिक। हे जे आर्टिस्टिक ब्रेन असतं, हे जे राईट ब्रेन असतं, याला डेव्हलप करायचं असेल तर त्या राईट ब्रेनला डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काहीतरी कला शिकली पाहिजे। तुम्हाला मी फार गांभीर्याने ही गोष्ट सांगतो की बरेच मुलं असे की त्यांना आयुष्यामध्ये सगळं काही मिळतं, IIT होतात, डॉक्टर होतात, एम्स मधून डॉक्टर होतात, काही कलेक्टर होतात UPSC ची परीक्षा देऊन, पण एवढं करूनही ते आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही। एवढं करूनही त्यांचं आयुष्य आनंदी असत नाही। म्हणून मला तुम्हाला आवर्जून एक ह्या भाषेमध्ये सांगायचं आहे, ट्रेनिंग द्यायची आहे की तुम्ही कुठेतरी आनंदी होण्यासाठी प्रयत्नशील राहा। कोविडमध्ये आपण शिकलो, बरोबर आहे, कोविड मधून आपण शिकलो की कोविडच्या नंतर जीवन जगताना आपण तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आभार मानले पाहिजे, आपल्या स्वतःचे, आपल्या आई वडिलांचे, आपल्या मित्रांचे, त्या निर्मिकाचे, त्या ईश्वराचे, त्या परमेश्वराचे, काय म्हणायचं असेल त्याला म्हणा, त्या निसर्गाची, की एवढी मोठी महामारी येऊन सुद्धा आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत। त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन आपलं केलं पाहिजे की त्या अंडरटेकर सारखं आपण इतकं सगळं घडूनही आपण जिवंत आहोत, आपण सगळे इथे आहोत, म्हणून कुठेतरी त्याचा आभार मानलं पाहिजे। आणि ह्या असण्याला काहीतरी कारण असतं, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे।
There is one question. There is one question in biology book of 11th standard of NCERT book. एक प्रश्न आहे 11वीच्या NCERT मध्ये. शिकवता आम्हाला, मी बायोलॉजी शिकवत होतो, शिकवता आम्हाला तो प्रश्न सुद्धा घ्यावा लागतो आणि तो प्रश्न असा आहे, व्हॉट इज द पर्पस ऑफ लाईफ. हे गांभीर्यानं ऐका, परत मी गांभीर्य फार गंभीर बनवायचं नाही, पण तरी पण सांगतो, व्हॉट इज द पर्पस ऑफ लाइफ. आपके जीवन का उद्दिष्ट क्या है. तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे. कोणी सांगेल मला. व्हेरी गुड, सांग बेटा. टू अचीव द गोल दैट वी हैव फिक्स्ड, ऐसा ही बोलना है ना. Yes, very good. Yourself? Then question will arise, what is the definition of success? What do you mean by success? Achievement. But what kind of achievement? बसा, तिला एक चान्स देऊ आपण फक्त. फार चांगला महाराज होशील. इतक्या कमी वयामध्ये त्याला एवढं चांगलं कळतं म्हणजे चांगलं आहे. नाही, चांगली गोष्ट आहे. मी तुला असं याने नाही बोलत आहे. व्हेरी गुड. आणि तुम्ही महाराज होणं, बाबा होण्याला कमी नका समजू. कलेक्टर जरी आला तर दर्शनच करतो, पायाच पडतो. मुख्यमंत्री जरी आला तरी पायाच पडतो. पंतप्रधान जरी आला तरी पायाच पडतो. याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे. आणि त्याला क्वालिफिकेशन काय लागतं. 4थी शिकेल असं तरी बस झालं. तुम्ही तर 7वी शिकलेले आहेत, 7वी 8वी झाले, त्याची 8वी बरोबर. मग दॅट इज द पर्पज ऑफ लाईफ. ठीक आहे, पण तू फार जवळ आहे, यू आर व्हेरी क्लोज. तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. अँसर ऐका लक्ष देऊन. माझं म्हणणं काय ते सांगतोय. व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ, याच्यावर माझं म्हणणं असं आहे. तर त्या पुस्तकाला उत्तर नाहीये, पण माझं आपलं कसं आहे, प्रत्येकाची इच्छा असते, मी 100 वर्ष जगलं पाहिजे. 100 वर्ष काय केलं पाहिजे. नाही सर, जगलं पाहिजे. 100 वर्षानंतर म्हातारं होऊन सगळे घरचे कंटाळतात, बाजूचे कंटाळतात, शेजारी पाजारी मधून विचारत राहतात, आहे का गेले. त्यांना वाटतं कुठेतरी आपण बाहेर गेलो असेल, तेव्हा झालं असेल. इतके लोक कंटाळतात, तरी आपण 100 वर्ष जगण्याची इच्छा धरतो. कुठेतरी लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही उद्देशपूर्ण जीवन जगायला लागाल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमची प्रगती होईल. आणि त्यासाठी 100 वर्ष जगण्याची गरज नाही मित्रांनो. उद्देशपूर्ण जगणं म्हणजे काय. हिअर लेंथ इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही किती जगले ते इम्पॉर्टंट नाहीये. रेदर दॅन लेंथ, डेप्थ इज इम्पॉर्टंट. आप कितना जिए वो इंपॉर्टेंट नहीं है, आप किसके लिए जिए और आप कैसे जिए ये इंपॉर्टेंट है. कशा आणि कसं जगलो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आय विल गिव्ह सम एक्झाम्पल्स. छत्रपती शिवाजी महाराज, डू यू नो. 1630चा जन्म, 1680चा मृत्यू, शिवनेरीवर जन्म, रायगडावर मृत्यू, 50 वर्षाचं आयुष्य. किती. 50 इयर्स. ज्यांनी अभ्यासाचा मंत्र दिला, ज्यांनी सांगितलं असाध्य ते साध्य करिता साय, असं कारण अभ्यास तुकार म्हणे. तुम्हाला जर असाध्य साध्य करायचं असेल तर तुमचा अभ्यास पाहिजे, ते सांगणारे संत तुकाराम महाराज. आयुष्य अवघ 42 वर्ष, 42 इयर्स. ज्यांनी सांगितलं, जे दैववादी असतात, लक्षात घ्या, दैववादावर सांगितलेले. आपण म्हणतो आस्तिक आणि नास्तिक. आपली डेफिनेशन काय. जे देवाला म्हणतात ते आस्तिक आणि जे देवाला म्हणत नाही ते नास्तिक. पण ज्यांनी सांगितलं की ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो आस्तिक आणि ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक, असं सांगणारे स्वामी विवेकानंद. आयुष्य 39 वर्ष फक्त, 39 इयर्स. याच दैववादावर ज्यांनी सांगितलं, जे दैववादी असतात ते नामर्द असतात आणि जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात, असे सांगणारे छत्रपती संभाजीराजे. आयुष्य फक्त 32 वर्ष, 32 इयर्स. 32 वर्ष. जे स्वातंत्र्यासाठी हसत फासावर गेले,
ते शहीद भगतसिंग, आयुष्य फक्त 23 वर्ष, 23 इयर्स. ज्यांनी विश्व शांतीचा सगळ्यात मोठा संदेश देणारी ज्ञानेश्वरी लिहिली ते संत ज्ञानेश्वर, आयुष्य फक्त 21 वर्ष, 21 इयर्स. म्हणून मित्रांनो, तुम्हाला करायचं असेल तर 50 वर्षात करू शकता, 42 वर्षात करू शकता, 39 वर्षात करू शकता, 32 वर्षात करू शकता, 23 वर्षात करू शकता, 21 वर्षात करू शकता. 100 वर्ष जगण्याची वाट बघायची नाहीये. इंग्लिश में कहते हैं टू लिव डे बाय डे. टू लिव डे बाय डे इज नॉट टू लिव एट ऑल. हर दिन का जीना, इसको जीना नहीं कहा जाता. आपल्या श्वासाची गोळाबेरीज म्हणजे आपलं आयुष्य नाहीये. तर ह्या आयुष्यामध्ये आपण काय करून जातो, कारण तुमच्या भाग्यानं, तुमच्या नशिबानं तुम्हाला सगळ्यात चांगला जन्म मिळालेला आहे. मनुष्य जन्म, मी असं म्हणतो की त्या ईश्वराचा, त्या परमेश्वराचा, त्या निर्मिकाचा, त्या निसर्गाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार आणि सर्वोत्तम आविष्कार जर कोणता असेल तर तो मानव जन्म आहे. तुमच्यापैकी कोणी आहे का असं त्याला वाटतं की पुढच्या जन्मामध्ये जर समजा पुनर्जन्म असेल कदाचित, तर पुढच्या जन्मामध्ये माझी इच्छा आहे की मला मनुष्य जन्म नको रे बाबा, मला कुठेतरी गाढव बनव पुढच्या वेळेस, किंवा घोडा बनव, किंवा वाघ बनव, मी जंगलावर राज्य करेल, सिंह बनव, अशी कोणाची इच्छा नाही राहणार नाही. आपल्याला काय वाटतं, आपण मानव जन्मच आपल्याला मिळावा. म्हणून संत कबीर सांगतात, दुर्लभ मानुष जन्म हे देहन वारंवार, तरुवर जो पत्ता झडे बहुरी लागे डार. हा दुर्लभ असा, सगळ्या जन्मात दुर्लभ असा मानव जन्म तुम्हाला मिळालेला आहे. त्याचं काहीतरी भलं करा. आपल्या जीवनाची, आपल्या जगण्याची किंमत तुम्ही कुठेतरी ठरवा. किंमत ज्यावेळेस ठरवतो आपण, तुम्हाला माहित असेल एक मासा फिश किती रुपयाला मिळतो सरासरी मार्केटमध्ये? 500 रुपयाला असेल, चांगला असेल तर 1000 रुपयाला असेल, बरोबर. एक कोंबडी काय किंमत आहे? 500, 700, 800 असेल, चांगली भारी जर असेल तर. एक बकरा असेल, बकऱ्याची काय किंमत आहे? 8000, 9000, 10000, 11000, 12000, खूप चांगला असेल तर 15000. माणसाची किंमत किती असेल? त्या माशासारखे, त्या कोंबडीसारखे, त्या बकऱ्यासारखे तुमचे जर स्पेअर पार्ट काढले आपले आणि एक 2 करोड में जाएगी, कोण म्हणे? करोडो में जाएगी, करोडो में, करेक्ट. आपली जर बॉडी काढली आणि एक स्पेअर पार्ट जर आपण विकला तर किती किंमत होईल बरं? म्हणजे एखाद्याला जर 1 डोळा पाहिजे असेल आणि आपण 1 डोळा दिला त्या माणसाला, तो तुम्हाला नक्कीच 20-25 लाख देईल. एखाद्याला जर एखादी किडनी पाहिजे असेल तुमची, तर तो नक्कीच तुम्हाला काही लाखांमध्ये देईल. एखाद्याला जर तुमचा हार्ट पाहिजे असेल, तुम्हाला सगळंच वाटायला बसलं तुम्ही, तर तो नक्कीच तुम्हाला काही करोडोमध्ये देईल. म्हणजे इतकी करोडोची बॉडी आपण सांभाळतो मित्रांनो. माझं म्हणणं हेच आहे की ह्या बॉडी पासून काहीतरी काम तुम्ही करून घेतलं पाहिजे. दॅट इज म्हणजे पर्पस, उद्देशहीन जीवन नहीं होना चाहिए, तो आपका जीवन उद्देश पूर्ण होना चाहिए. आणि याच्यामध्ये सगळ्यात अडचण कोणती आहे? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आपण स्वतःला कमी लेखतो. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स जो आहे किंवा ज्याला न्यूनगंड म्हणतो, त्यातून तुम्ही बाहेर या. डोंट बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. कशालाच घाबरू नका. आजपासून कमीत कमी एवढं लक्षात घ्या की मी ATSC परीक्षेच्या कमीत कमी 2nd लेवल पर्यंत आलो म्हणजे मी कुठेतरी काहीतरी आहे. लिखाणामध्ये असेल, बुद्धीमध्ये असेल. आणि पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची, कशाचंच टेन्शन घ्यायचं नाही. आता तुम्ही कॉम्पिटिटिव्ह परीक्षा दिली, बरोबर आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, करेक्ट. रिमेंबर व्हेरी वेल, देर इज नो डिफरन्स बिटवीन your board examination and competitive examinations like NEET, JEE, IIT, UPSC or MPSC or whatsoever. त्या
परीक्षेमध्ये आणि तुमच्यामध्ये काहीही, तुम्ही जी बोर्डाची परीक्षा देता त्यामध्ये काहीही फरक नाही. सेम सिलेबस इज देअर, सेम कॉन्सेप्ट इज देअर. फक्त फरक कोणता येतो? प्रश्न विचारण्याच्या स्टाईल मध्ये फरक येतो. मीन्स द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन इज नॉट डिफिकल्ट, बट इट इज जस्ट डिफरंट. थोडीशी वेगळी आहे. उलट मी तर म्हणतो असं पान भर उत्तर लिहिण्यापेक्षा हे सोपं आहे. 4 पैकी एकाला टिक करा. दॅट इज सिम्पल. म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झामला घाबरू नका. प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सामोरं जात चला. जी असेल, जी परीक्षा मिळेल देऊन बघायची, काय होतं बघायचं. माझे 2 विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो. एक विद्यार्थी आशिष काटे नावाचा संत, दुसरे विद्यार्थी जयश्री गवळी नावाचे. एक इंजिनियर झाला, एक डॉक्टर झाला. इंजिनियर झाल्यानंतर, डॉक्टर झाल्यानंतर ते थांबले नाही, त्यांनी UPSC ची परीक्षा दिली. दॅट इज युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि माझं हे तुम्हाला सांगणं असेल की तुम्हाला जर आयुष्यामध्ये खरी चांगली जागा मिळवायची असेल तर यू गो फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. तुम्ही एकतर प्रशासन व्यवस्थेत जा, तुम्ही एकतर न्यायपालिकेत जा, न्याय व्यवस्थेत जा, आणि हे काहीच जमलं नाही, डोक्याला ताण नाही म्हणलं तर राजकारणात जा. सगळा देश हे 3च लोक चालतात. आपला देश कोण चालवतं? राजकारणी चालवतात, प्रशासन चालवतं आणि न्यायपालिका चालवते. आपण फक्त ऑडियन्स आहे. तुम्ही डॉक्टर असा, इंजिनियर असा, युआर जस्ट ऑडियन्स. फक्त आपण ऑडियन्स आहे, ऐकत बसायचं. काय चाललं कोर्टात, काय चाललं पोलीस स्टेशन मध्ये, काय चाललं कलेक्टर ऑफिस मध्ये, आणि काय चाललं राजकारणामध्ये. म्हणून तुम्हाला जर काहीतरी बनायचं असेल तर सिव्हिल सर्व्हिसेस कडे जा. ते दोघंही विद्यार्थी, तिसरी आणखी एक विद्यार्थिनी नेहा कीर्तक नावाची, ती पण MBBS केलं. MBBS केल्यावर नेहा थांबली नाही, MBBS केल्यावर आशिष थांबला नाही, आणि इंजिनिअरिंग केल्यावर जयश्री थांबली नाही. या तिघाही विद्यार्थ्यांनी MBBS झाल्यानंतर UPSC ची परीक्षा दिली, आणि UPSC ची परीक्षा दिल्यानंतर ती UPSC ला सिलेक्ट झाले. तिघच्या तिघही विद्यार्थी. म्हणून तुमचे ध्येय मोठे बनवा. तुमचं ध्येय छोटं राहू देऊ नका. फक्त डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, CA व्हायचं हे ध्येय ठेवू नका. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स द्या, पुढे UPSC करा. तुम्हाला मी त्यातले जर ऍडव्हान्टेजेस समजावून सांगितले ना तर इतके ऍडव्हान्टेजेस आहेत, इतके फायदे UPSC चे. आणि त्यासाठी सिंपल गोष्ट करायची. इथल्या कलेक्टरचा, जे कलेक्टर असतील त्यांचा, किंवा इथले जे SP असेल त्यांचा, त्या दोघांपैकी कोणाचा तरी संपर्क करायचा त्या कार्यालयाचा, आणि त्यांचं घर बघून यायचं, त्यांचं ऑफिस बघून यायचं, त्यांना काय प्रतिष्ठा आहे ती बघायची. मग तुम्हाला कळेल की आपलं खऱ्या अर्थाने काय महत्वाचं आहे, आपण काय केलं पाहिजे, आपलं गोल काय असतं. एखाद्या कलेक्टरचं जर बघितलं तुम्ही, इथं आमदार 5 असतात किंवा 6 असतात किंवा 7 असतात किंवा 8 असतात एका जिल्ह्याला. खासदार 1 असतो किंवा 2 असतो किंवा काही काही ठिकाणी 3 असतात एका जिल्ह्याला. पण कलेक्टर एकच असतो एका जिल्ह्यात. आमदार दर 5 वर्षांना तिची निवडणूक येते, दर 5 वर्षानंतर आमदार बदलतो किंवा बदलू शकतो, खासदार बदलू शकतो. कलेक्टर बदली होती पण दुसरीकडे कलेक्टरच असतो किंवा त्यासारखीच पोस्ट कोणती तरी असते. म्हणून तुम्हाला जर व्हायचं असेल तर कलेक्टर व्हा. फायदे जर तुम्ही बघितलं, तुम्हाला ड्रायव्हर गव्हर्नमेंट देतं, गाडी गव्हर्नमेंट देतं, गाडीचं पेट्रोल गव्हर्नमेंट भरतं, घरामध्ये स्वयंपाक करायला त्या बाईला, कलेक्टरीन बाईला काही काम नसतं, कलेक्टरच्या बायकोला स्वयंपाक करायला, स्वयंपाक करणारा हा सुद्धा गव्हर्नमेंट देतो. झाडायला, हे करायला, साफसफाई करायला कर्मचारी गव्हर्नमेंट देतात. सगळं काही तुम्हाला, खुर्ची गव्हर्नमेंट देतं, ऑफिस गव्हर्नमेंट देतं, AC गव्हर्नमेंट देतं, सगळं काही गव्हर्नमेंट देतं. फक्त तुम्हाला तुमची बायको किंवा तुमचा जो कोणी मुलगी असेल तर तिचा नवरा एवढाच आपल्याला पाहावं लागतं. बाकी सगळं तुमचं गव्हर्नमेंट पाहून देतं. याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती? म्हणून तुम्हाला जर जायचं असेल पुढे तर UPSC दॅट इज बेस्ट ऑप्शन. आज मला जे बोलायचंय, मुद्दा म्हणून बोलायचंय की तुम्ही ह्या वयात जर ठरवलं, 7वीला जर ठरवलं, 8वीला जर ठरवलं, 9वीला जर ठरवलं,
आणि आतापासून जर तुम्ही अभ्यास केला आणि युपीएससी किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन असू द्या, ती बेस असते, तिचा बेस जर कोणता असेल वो किसके ऊपर डिपेंड होगी, तो द बेस ऑफ ऑल कॉम्पिटिटिव्ह एग्जामिनेशंस इज सीबीएसई टेक्स्ट बुक और व्हाट यू कॉल एनसीईआरटी टेक्स्ट बुक। आपका जो एनसीईआरटी का टेक्स्ट बुक है उसको ढंग से पढ़िए। फिर दुनिया में कौन सी भी एग्जाम अगर नेशनल लेवल पे देना है तो उसके लिए कॉमन टेक्स्ट बुक एक ही होता है, दैट इज एनसीईआरटी टेक्स्ट बुक। और आपको जर तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल तर पहिली पासून तर 12वी पर्यंतचे टेक्स्ट बुक परत एकदा वाचावे लागतात। मग आज चांगलं वाचलेलं काय वाईट आहे? हे वाईट आहे का? आज एनसीईआरटी टेक्स्ट बुक काळजीपूर्वक वाचा। शाळा बुक्स प्रोव्हाइड करतात वेगवेगळे, ते बुक्स घ्या, पण तुमचं बायबल, तुमची गीता, तुमचं कुराण हे एनसीईआरटी टेक्स्ट बुक असलं पाहिजे। एनसीईआरटी टेक्स्ट बुक मुळातून लाईन टू लाईन वाचा, चांगला अभ्यास करा, डेफिनेटली तुमचं सिलेक्शन एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षांमध्ये होईल, तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा। ऍक्सेप्ट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये पहिला मंत्र आहे ऍक्सेप्ट युअर सेल्फ ॲज यू आर। आप जैसे हो वैसे खुद को एक्सेप्ट कर लो। तुम्ही जसे आहात तसं स्वीकारा। मी अमुक होईल, मी तमुक असेल तर असं असेल तर तसं असेल तर नाही रे बाबा। डोंट एक्सेप्ट युअर सेल्फ कंडिशनल। देयर शुड नॉट बी कंडिशनल एक्सेप्टेंस। कंडिशनल नहीं होना चाहिए। आप जैसे हो वैसे ही खुद को एक्सेप्ट करो, ये सबसे पहली बात है। आजकाल काय झालंय, या मुलांना 8वी पासून 9वी पासून 10वी पासून आपण दिसायला चांगलं पाहिजे म्हणजे पर्सनॅलिटी चांगली असते, बरोबर आहे का? अगर दिखने को अच्छा रहेगा तो। बरं, दिसण्याचे मापदंड इतके वाईट आहे, मला इतकं त्याचं दुःख होतं की दिसण्याचे मापदंड काय असतात, गोरं असलं म्हणजे सुंदर, हा युनिव्हर्सल मापदंड आहे। बायोलॉजीच्या भाषेमध्ये, मी बायोलॉजी शिकवतो, त्याच्या भाषेमध्ये ती इट्स अ काइंड ऑफ डिफिशियन्सी। तुमच्यामध्ये जर मेलॅनिनची डिफिशियन्सी असेल तर तुम्ही जास्त ब्राईट दिसता, जितकी कमतरता असेल तितकं। जितकं मेलॅनिन जास्त असेल तेवढं तुम्ही ब्लॅक दिसता, बट इट डझंट मेक एनी सेन्स। तो कोणताही सेन्स बनवत नाही। तुम्ही स्वतःला जसंही तसं ऍक्सेप्ट करा। आपल्याला वाटतं आपण उंच असलं पाहिजे, उंच नसतं तर हाय हीलचे शूज वापरले पाहिजे किंवा काही वापरलं पाहिजे। तुम्ही नाव ऐकलं असेल नेपोलियन बोनापार्ट। हा नेपोलियन सगळ्या जगावर ज्याने जवळपास राज्य केलं, बऱ्याचशा जगाच्या अधिकांश भूभागावर ज्याने राज्य केलं, ये नेपोलियन के पास उसका एक सरदार चला गया। उस सरदार ने 2 जूते बनाए लंबे हाई हील वाले और वो नेपोलियन को गिफ्ट दिया और नेपोलियन से कहा कि नेपोलियन ये आप पहन लो सरकार, ये अगर आप जूते पहनते हो तो आपकी हाइट ज्यादा दिखेगी और आप ज्यादा अच्छे लगोगे। नेपोलियनला त्याने सांगितलं तुम्ही उंच दिसाल आणि मग तुमची पर्सनॅलिटी चांगली वाटेल। नेपोलियनने त्या शूज कडे बघितलं आणि शूज कडे बघितल्यानंतर त्या नेपोलियनने सांगितलं की ह्या आर्टिफिशियल कोणत्याही उपायाने मला माझी उंची वाढवायची नाहीये, तर मी एवढा संघर्ष करेल की मी माझी शारीरिक नाही तर माझी वैचारिक आणि मी या सगळ्या जगावर राज्य करेल आणि त्यावेळेस हे सगळं जग माझ्या पायाजवळ लोटांगण घेईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने माझी उंची वाढली असेल। हे नेपोलियनचं होतं। हे तुम्ही कुठेतरी ठेवा डोक्यात, गरज नाही। एक शायर फार सुंदर सांगतो, आपण म्हणतो गोरं काळं रंग, तो शायर इतकं सुंदर सांगतो, फार चांगला शेर आहे, ऐका फक्त लक्ष देऊन समजून घ्या। गोऱ्या रंगाचं महत्व काय असतं सांगताना तो शायर म्हणतो, तो सांगतो, एक काली काली धरती ही जन्म देती है श्वेत कपास को। कापूस पांढरा असतो पण जन्म देणारी जमीन कशी असते, काळी असते। ये काली काली धरती ही जन्म देती है श्वेत कपास को, वो काले काले बादल ही बुझा देते हैं धरती की प्यास को, वो काला पत्थर ही परख करता है खरे सोने की। सोनं जरी गोरं असलं तर तो काय करतो, सोनार त्या काळ्या दगडाला घासून बघतो। म्हणून तो शायर म्हणतो, वो काला पत्थर ही परख करता है खरे सोने की, वो काला काला तिल ही बढ़ाता है शोभा गोरे गोरे गाल की,
अरे गोरा गोरा क्यों कहता है, गोरा गोरा काय व्हायचं म्हणतोय, अरे गोरा गोरा क्यों कहता है, काले में ही तेरी जिंदगानी है, जब तक है तेरे बाल काले तब तक ही तेरी जवानी है, तब तक ही तेरी जवानी है. कोणताही कमी किंवा जास्त गोष्टीकडे लक्ष देऊ नका. ही जी तुमची एनर्जी आहे, ही जी तुमची एनर्जी आहे ही राखून ठेवा. एनर्जीचा नियम माहिती आहे तुम्हाला काय, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नॉट बी डिस्ट्रॉयड, बट वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म. मित्रांनो, ही जी एनर्जी आहे ही एनर्जी तुमच्या डेव्हलपमेंट साठी वापरा. यू हॅव द बेस्ट सुपर इलेक्ट्रो बायोकेमिकल कॉम्प्युटर बिटवीन युअर 2 इयर्स. तुमच्या 2 कानांच्या मध्ये सगळ्यात जगातलं मोठं कॉम्प्युटर बसलेलं आहे. त्या कॉम्प्युटरला ती एनर्जी द्या. ज्याच्यामध्ये एनर्जी नाही ना, तो जगामध्ये काही करू शकत नाही. इच्छा काही असू द्या. माझ्यामध्ये एनर्जी असेल तर मी इथे येऊ शकतो, माझ्यामध्ये एनर्जी असेल तर मी बोलू शकतो, माझ्यामध्ये जास्त एनर्जी असेल तर मी जास्त वेळ बोलू शकतो. सगळ्या गोष्टींच्या पुढे, सगळ्या प्रगतीच्या पुढे जर कोणतं असेल तर ती एनर्जी आहे, आणि त्या एनर्जीला वाया घालवू नका. हे लक्षात ठेवा. तुमची एनर्जी कोणती असते, फिजिकल एनर्जी, शारीरिक एनर्जी. तुमची एनर्जी कोणती असते, मेंटल एनर्जी, मानसिक एनर्जी. आपकी एनर्जी कोणती होती, सेक्स्युअल एनर्जी, लैंगिक एनर्जी. आणि सगळ्यात शेवटची असते त्याची स्पिरिच्युअल एनर्जी, तुमच्या आध्यात्मिक ऊर्जा. ज्या दिवशी तुम्ही सायलेन्स मध्ये जाल, ज्या दिवशी तुम्ही शांत व्हाल, ज्या दिवशी तोंड बंद ठेवायला तुम्ही शिकाल, त्या दिवशी तुमच्या सगळ्या एनर्जी चॅनलाइज होऊन तुमच्या मेंटल एनर्जी आणि स्पिरिच्युअल एनर्जीला वाढवतील, आणि तुमच्या जडणघडणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. म्हणून तुमची एनर्जी जर वाढवायची असेल तर शांत व्हा, तोंड बंद ठेवायला शिकायचं. जो वर्गामध्ये शेजाऱ्याला बोलतो तो मुलगा किंवा ती मुलगी करणार, आणि जे आपलं तोंड बंद ठेवून सायलेन्स राहून अभ्यास करणार ते पुढे जाणार, ते त्यांचं ध्येय गाठणार. तिकडे आपल्याला जायचंय. ते ध्येय, ते गोल आपली वाट बघताय, आणि ते गोल गाठत असताना तुम्हाला मी सध्याच सांगतो, तुमचे ध्येय मोठे बदलत चालतील. 7वीला 8वीला 9वीला 10वीला 11वीला 12वीला ध्येय फायनल होत नसतं. There are 2 types of goals. One is short-term goal and one is long-term goal. और इससे बड़ा है आपके लाइफ का गोल. बट आपका लॉन्ग टर्म गोल अगर आपको कुछ होना है वो रहने दो, बट आपका शॉर्ट टर्म गोल, अभी का गोल, छोटा सा गोल ये होना चाहिए कि मैं इस साल मेरा जो एकेडमिक होगा, या मेरा जो जहां कहां मुझे इंटरेस्ट है, कोई गेम होगा या कुछ भी होगा, उसको अगर हासिल करना है तो मैं मेरा जो भी, मेरे अंदर का जो भी एफर्ट्स है 100% दूंगा. मार्क्स को मत देखिए, मार्कांना अजिबात बघू नका. बघा कशाला, की मी माझं 100% दिलेलं एक आउटपुट. तुम्हाला एकदा 100% आउटपुट देण्याची जर सवय लागली ना, तर तुम्हाला तुमच्या यशापासून, सक्सेस पासून, तुमच्या ध्येयापासून कोणीही रोखू शकत नाही. फक्त ही सवय आपल्याला लावायची. कोणतीही 100% आउटपुट, जो भी आहे 100% झोकून द्या. लता मंगेशकर नाव ऐकलंय आपण, सिंगर, व्हेरी गुड. तिच्या आयुष्यातली मी एक गोष्ट, लता दीदींच्या आयुष्यातली गोष्ट तुम्हाला सांगतो. लता दीदींना इंटरव्ह्यू मध्ये एकदा विचारलं गेलं, लता दीदी, जर तुम्ही गायिका नसत्या झाल्या, गायन क्षेत्रामध्ये नसत्या आल्या, तर तुम्ही काय केलं असतं. लता से पूछा गया, दीदी अगर आप सिंगर नहीं बनते तो आप किस फील्ड में होते और कैसे होते. बघा, मी अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतोय.
जेव्हा लता मंगेशकरला हा प्रश्न विचारला गेला की ज्यावेळेस तुम्ही सिंगर नाही बनू शकला, तुम्ही गायन क्षेत्रात नसता, तर तुम्ही काय केलं असतं, कोणत्या क्षेत्रात असता आणि कसे असता, त्यावेळेस लता मंगेशकरने सांगितलं, मी जर गायन क्षेत्रामध्ये नसते आणि मी कोणत्याही इतर क्षेत्रामध्ये गेले असते तर मी त्या क्षेत्रातली इतकी साधना केली असती, इतकी साधना म्हणजे अभ्यास, हार्डवर्क, इतकी साधना केली असती, इतकी साधना केली असती की मी त्या क्षेत्रातली लता झाली असती. Here, Lata is not noun. Lata is not noun. It is not name. It is an adjective. हे विशेषण बनलंय, ऍडजेक्टिव्ह बनलंय. म्हणजे मी कुठेही गेले असते तर तिथे मी सर्वोच्च पदावर राहिली असती, कारण तेवढी साधना करण्याची, तेवढी एफर्ट्स घेण्याची, तेवढी हार्डवर्क करण्याची ताकद माझी होती. मित्रांनो, जगातला सगळ्यात मोठा परफ्यूम जर कोणता असेल, सगळ्यात चांगला सुगंध जर कोणता असेल, परफ्यूम जर कोणता असेल, तर तो सगळ्यात चांगला परफ्यूम आहे तो म्हणजे तुमच्या घामाचा वास, स्वेटिंग. सगळ्यात मोठा परफ्यूम आहे. याच्यापेक्षा मोठा परफ्यूम जगाच्या पाठीवर कुठे नाही. ज्यावेळेस तुम्ही कष्ट करता, काम करता आणि त्यानंतर तुम्हाला घाम येतो, खऱ्या अर्थाने तो सगळ्यात मोठा परफ्यूम आहे. म्हणून प्रचंड हार्डवर्क करा, प्रचंड मेहनत करा. तुम्हाला यश फक्त आणि फक्त मेहनतीने मिळणार आहे. बऱ्याच मुलांचा गैरसमज कसा असतो आणि काहींचा गैरसमज असतो की आपण ड आहोत. दोनों के लिए मैं बताता हूं, always remember very well, hard work beats talent. What I say? Hard work beats talent. Hard work talentला हरवतो. Hard work beats talent if talent doesn't work hard. जर टॅलेंटने हार्डवर्क नाही केलं तर हार्डवर्क एक ना एक दिवस त्या टॅलेंटला हरवतं. म्हणून तुम्हाला जर आज वाटत असेल माझा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा काय नंबर आला आणि त्यानंतर जर आपण आपल्या अभ्यासाला कमी पडलो किंवा आपण हार्डवर्कला कमी पडलो तर हळूहळू कोणीतरी आपल्या पुढे जाणार आहे. म्हणून माझं खूप मनापासून तुम्हाला सांगणं आहे, कारण अहमदनगरचे इतके चांगले विद्यार्थी, यू आर शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट्स. तर झालं सांगा. तर इथे सगळे शॉर्ट लिस्टेड विद्यार्थी आहेत अहमदनगरचे. यू ऑल आर विनर्स. तुम्ही विनर्स आहात. पहिली जी लेवल आहे ती क्रॅक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या लेवलमध्ये आला. म्हणजे मी असं म्हणेल की अहमदनगरचं उद्याचं काही वर्षानंतरचं जे टॅलेंट आहे ते तुमच्यामध्ये आहे आणि त्यामुळे यू हॅव दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्यावरती जबाबदारी सुद्धा आहे तुम्हाला सिद्ध करण्याची. तुमच्या पालकांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास, जबाबदारी जर आपल्यामध्ये असेल तर त्या जबाबदारीप्रमाणे आपण वागा. पुढे भविष्यामध्ये मी तुम्हाला एखाद्या वेळेस आणखी जर जमत असेल तर मला सेमिनार 45 मिनिटं, अर्धा तास, 1 तासामध्ये मी घेऊ शकत नाही. कमीत कमी 2 तास, 3 तास, 4 तास एका दिवशी मला प्रयोग करायचा आहे. देखेंगे कब तक बात कर सकते हैं. लेटेस्ट चेक एनर्जी ऑफ स्पीकर एज वेल एज एनर्जी ऑफ ऑडियन्स. ऐकणारे तसे पाहिजे. तुम्ही जर ऐकत राहिलात तर मी बोलत राहील, किती वेळ बोलत राहील. कारण काही प्रयोग आम्ही केले. औरंगाबादमध्ये आम्ही एक प्रयोग केला 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी. आम्ही ठरवलं होतं, तुम्हाला बाबासाहेबांबद्दल जर माहिती असेल तर त्यांना कोणत्याही परीक्षेमध्ये फर्स्ट क्लास नाही किंवा खूप जास्त मार्क नाही, जेमतेम मार्क आहे. पण तरी ते एवढं मोठं का झाले याचं कारण आहे हार्डवर्क. मी त्यांच्या जीवनातला एक किस्सा सांगतो हार्डवर्क बद्दल, तुमच्या लक्षात येईल. एक माणूस त्यांना भेटायला गेला. त्या माणसासोबत त्याचा मुलगा होता आणि त्या माणसाने सांगितलं, म्हणे बाबासाहेब माझ्या या मुलाला वेड लागलं. म्हणे काय झालं? म्हणे तो म्हणतो मला बाबासाहेब व्हायचंय, मला बाबासाहेब व्हायचंय. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याकडे बघितलं आणि बघितल्यानंतर ते बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तुला बाबासाहेब व्हायचंय? म्हणे हो मला बाबासाहेब व्हायचंय. बाबासाहेब म्हणे ठीक आहे ये.
त्याला घेऊन गेले, त्यांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये घेऊन गेले आणि त्या अभ्यासाच्या खोलीमध्ये बाबासाहेबांची जी खुर्ची होती ती खुर्ची दाखवली. म्हणजे ही माझी अभ्यासिका, ही माझ्या अभ्यासाची खोली. तो मुलगा म्हणे ठीक आहे ना, मला बाबासाहेब व्हायचं. म्हणे ठीक आहे, आता एक काम कर. त्याचा हात बाबासाहेबांनी पकडला आणि बाबासाहेबांनी स्वतःच्या पाठीवरून त्या मुलाचा हात फिरवला आणि त्या मुलाला विचारलं, काय रे तुला पाठीला काही लागतंय का? तो म्हणे हो लागलंय. म्हणे काय लागतंय? तो म्हणे पाठीला काहीतरी घट्टे लागतायत. घट्टे घट्टे कळतं ना तुम्हाला, असं जाड झालेलं. पाठीला काहीतरी घट्टे लागतंय. बाबासाहेब म्हणे करेक्ट. मित्रा, त्या मुलाला बाबासाहेब म्हणाले, मित्रा तू माझ्यासारखा काय, तू बाबासाहेब काय, तू बाबासाहेबापेक्षा मोठा होऊ शकतो जर तुझ्यामध्ये हे गट्टे पाडून घेण्याची ताकद असेल. कारण हे माझे गट्टे हे ह्या लाकडाच्या खुर्चीवर दररोज 18 तास अभ्यास केल्यामुळे पडलेले गट्टे आहे. हे गट्टे पाडून घेण्याची ताकद ज्या दिवशी तुझ्या तयार होईल त्या दिवशी तू बाबासाहेबापेक्षा मोठा होईल. म्हणून ही ताकद तुमच्यामध्ये तयार करा, ही ताकद तुम्ही डेव्हलप करा. बाकी दिखना विकना छोड दो, दिसायला काही महत्व नाहीये. एक मराठी मधला आपला कवी फार सुंदर सांगतो, पाऊले काळी की गोरी, पाऊले काळी की गोरी याला नसतं महत्व, ती कोणत्या दिशेने पडतात यातच असतं त्यांचं खरं सत्व. त्यांचं जर सत्व कोणतं खरं असेल तर ती कोणत्या दिशेने चालली ते आपण बघितलं पाहिजे. पालकांनी सुद्धा पाल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि निश्चितपणे मला वाटतं की नवीन भारताचे नवीन शिल्पकार आपल्या घरात आहेत, त्यांचं जतन करून त्यांना जास्तीत जास्त मोठं कसं बनवता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. परत एकदा सगळ्या नगरवाशांचं रिझल्ट तयार झालेला आहे. मी सगळ्या नगरच्या सर्व टॅलेंट विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्यांना कोणाला प्राईज मिळेल, ट्रॉफी मिळेल त्यांचंही कौतुक करतो आणि ज्यांना नाही मिळणार त्यांचंही कौतुक करतो. कारण तुमच्या दिलदारपणामुळे, तुम्ही कमी मार्क घेतल्यामुळे यांना मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वतःचं कौतुक मस्त जोरदार टाळ्या वाजून करायचं, काही घाबरण्याची गरज नाही. आणि आयुष्यात बघा तुम्ही खूप पुढे जाणार आहात. जर कधी आपल्याला शक्य झालं तर परत कधीतरी एखाद्या कार्यक्रमामध्ये निवांत भेटू, पालकांसाठी वेगळं भेटू, विद्यार्थ्यांसाठी वेगळं भेटू. जर शक्य असेल तर संपर्कात राहू. परत एकदा सर्व शिक्षकांचं मनापासून आभार. आणि जाता जाता फक्त लास्ट एक तुम्हाला हिंदीमध्ये बोला म्हटले म्हणून मी शेर वाढवले, तर जाता जाता एक शेर का बच्चा और बोल के जाता हूं. तुम्ही आलात, तुमच्या शिक्षकांचं तुमचं परत एकदा आभार. आणि जाता आता फक्त एवढंच सांगतो, तुमच्या सगळं काही आतून आलं पाहिजे. एक शायर म्हणतो, परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की, परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें अपने अपने आसमानों की. परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें अपने अपने आसमानों की. रखते हैं जो हौसला उड़ने का, उन्हें नहीं होती परवाह गिर जाने की, उन्हें नहीं होती. फक्त रिजल्ट नहीं भी अनाउंस किया तो चलेगा, है ना? So you all are awaiting the results, yes or no? So in 2-3 minutes, right, they will be out, right? So sir actually told us so many things, है ना? One thing which sir told that let us experience the power of silence. अब इतनी देर से इतना सारा आवाज ये पूरे ऑडिटोरियम में घूम रहा है, आप इतनी बातें कर रहे हैं, हम इतनी बातें कर रहे हैं. I think let us all now explore the power of silence. I request all the students, मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण खरंच शांततेची जी शक्ती आहे, जी शांत रहने की शक्ति है, जो शांत रहने की जो शक्ति है, right? Let us try to experience that. I request all the students, मैं सभी विद्यार्थियों से, सभी पालकों से, सभी टीचर्स से, सगळे टीचर्स, विद्यार्थी आणि पालक यांना मी नम्र विनंती करतो की let us be silent for only 1 minute. Let us see what power silence has.
Let us be silent. I'll tell you one exercise. Let us do that, right? Be silent. Be silent. शांत बसा. Please, एक मिनिट ताई. घेऊन जा पटकन त्याला कुठं घेऊन जायचंय. Please शांत बसा. All those who are sitting here, please close your eyes and try to think about yourself. Try to think about yourself. अपने बारे में आप सोचिए. सब शांत रहिए. I want to see the power of silence. We all want to see girls and boys. This white dress, this is which school? This white dress. So that is nothing taking pride of that. Please be silent. Please. So please be silent, right? सब लोग शांत रहिए. Let us experience. आज देखते हैं कि शांति में literally कितना power है. Only 1 minute. Let us think only about ourselves. आप 1 मिनट, सिर्फ 1 मिनट देखो. मैं सर ने बोला ना कि इट इज वेरी डिफिकल्ट. आप आज सच में करके देखते. आप 1 मिनट शांति में बैठ के आप खुद के बारे में सोचो. जो 7th में आप सोचो कि आप अभी 10th में जाएंगे. जो 10th में आप सोचो अभी 11th में जाएंगे. जो 8th में दे विल गो टू 9th. जो पेरेंट्स है दे कैन ऑल्सो डू दिस एक्सरसाइज. आप सोचो कि what you are thinking about your future and your child's future. आप अपने फ्यूचर के बारे में और अपने चाइल्ड के फ्यूचर के बारे में क्या सोचते हैं. Try to think about yourself. खुद के बारे में. When you close your eyes, I request all the students. मेरा सभी विद्यार्थियों से, सभी पालकों से अनुरोध है. मी सगळ्यांना विनंती करतो की 1च मिनिट फक्त close your eyes. मला दिसतात. I can see so many eyes open. Don't sleep but. Don't sleep. झोपू नका, पण डोळे बंद करो. अलगद डोळे मिटा आणि फील द पावर. फील द पावर. आप जब बात कर रहे थे दैट टाइम यू आर पावरफुल, या फिर अभी आप शांत थे दैट टाइम यू आर पावरफुल. ट्राई टू फील द पावर. आप देखो कितना सारा पावर है. प्लीज डोंट टॉक. आई कैन सी यू टॉकिंग. आई कैन सी यू टॉकिंग. आई कैन सी योर आईज ओपन. मला दिसतंय बाळा. डोळे बंद. डोळे बंद. सगळेजण एकदम शांत आणि फक्त तुम्ही स्वतःबद्दल विचार करा, जो की कदाचित आपण बाळा ए बॉस. डोळे बंद, शांत, फक्त स्वतःबद्दल. आप खुद के बारे में सोचिए कि मैंने. आप टीचर है, आप स्टूडेंट है, आप पेरेंट है, कुछ भी. आप खुद के बारे में सोचिए. आप देखो हमेशा यू टॉक अबाउट अदर्स. यू ऑलवेज टॉक अबाउट अदर्स. ॲज अ टीचर यू थिंक स्टूडेंट्स कसे पाहिजे. एज अ पेरेंट यू थिंक कि स्कूल कैसी चाहिए. एज अ स्कूल वी थिंक कि पेरेंट्स ने क्या सिखाना चाहिए. बच्चों को समझ में नहीं आ रहा है कि फ्रॉम वेयर आई एम गोइंग टू लर्न ऑल दिस. लुक एट द पावर. लुक एट द पावर. नाउ स्लोली ओपन युअर आईज. आणि आता तुम्हाला पण माहिती आहे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. सोपं होतं का अवघड होतं हे. सोपं होतं का अवघड होतं. इट वॉज इझी और डिफिकल्ट. डिफिकल्ट. But you know when a WhatsApp launches a new update, है ना, WhatsAppची एखादी नवीन अपडेट आली है ना, ती तुम्हाला समजायला कशी जाते. सोपी का डिफिकल्ट. एकदम नवीनच अपडेट आली है. एकदम कुछ तो नया अपडेट. आपने कोई न्यू सॉफ्टवेयर इंस्टॉल किया है, आपको कैसे जाता है वो. इजी या डिफिकल्ट. पर अभी आप अगर रोज वो कर रहे हैं, रोज आप वो यूज कर रहे हैं, नाउ इट बिकम्स व्हाट. So easy and difficult. There is only one thing in between. Can you tell me what? Experience. And one more thing, practice. What makes things easy is your practice. We know so many things. In Marathi we say, नहीं कहते कळतं पण, you know Marathi that वळत नाही. We all know, right? We all know that we want to create our future. Yes or no? है ना? Teachers are trying hard. ट्राइंग हार्ड. आपके लिए आपके पेरेंट्स इतना ट्राई कर रहे हैं, आपके लिए आपके टीचर्स इतना ट्राई कर रहे हैं, बट यू आर नॉट बॉदर्ड. लेट अस बी बॉदर्ड फ्रॉम टुडे. आई रिक्वेस्ट ऑल द स्टूडेंट्स सिटिंग इन दिस हॉल. मैं सभी विद्यार्थियों से अनुरोध करता हूँ. मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो, इथं या हॉलमध्ये, या सभागृहामध्ये बसलेले तुमचे जे पालक आहेत आणि तुमचे जे दुसरे पालक आहेत. वी हॅव 2 पेरेंट्स. One parent is at home and one parent is where? School. Do you really think that your teachers take good care of you? Yes. So don't they deserve a big thank you? Yes. तर आपण सगळे मिळून आपले टीचर्स आणि आपण पालकांना थँक्यू म्हणूयात का. 1 2 3.
Thank you teachers and thank you. Are we really thankful? मतलब your mother may cooks food and she gives you and you are bothered कि ये कौन सी सब्जी दे दी, है ना? You are really not thankful. आपको लगता है कि you have a list of things what your parents should do for you. Do you have a list of things what you should do for your parents? Do you have a list of things what you should do for your school? Do you really have? Let us be the giver. Who can give? Tell me who can give? कौन दे सकता है? कौन एखादी गोष्ट दुसऱ्याला देऊ शकतो? कौन देऊ शकतं एखादी गोष्ट दुसऱ्याला? हो, जिसके पास है. आपको क्या लगता है? What you want to give people? You want to give sadness or you want to give happiness? आपको हमेशा लगता है कि we should give happiness to people. Yes or no? So it should start from ourselves. Let us be happy first ourselves. You cannot give happiness to others when you are unhappy. Can you? आप जब तक खुद खुश नहीं है क्या आप खुशी दे सकते? Yes or no? So let us all parents, all teachers decide that I will be happy first. Let all students decide that I will be happy first. है ना? You know Dr. Sir C.V. Raman we were discussing. Yes. We all know this National Science Day is on the verge of that Dr. C.V. Raman, right? You told that he discovered which effect? Raman effect, right? This Raman effect for scattering of light, and what explanation he gave? Anyone knows? Yes, please. That boy. Just a second. Shh. Very good. Please sit. Can you tell me? Yes. Anyone knows that where did this experiment take place? Where did this experiment take place? Hey, shh. Not like this, not like this. Just a second. This boy with specs. Yes, boss. He used a Nicol prism. Yes, but I want to know where. You're from which school, beta? APS. Great. Okay. Yes. Where did he do this experiment? Anyone there? Huh? No, not rain. Shh. Yes, please. Yes? No, not education. Yes. एक minute. Question which Raman had in mind. एक minute. Shh. What was the question which Raman had in mind? कोणाला माहित आहे रमनच्या डोक्यामध्ये कोणता प्रश्न होता? Sir C.V. Raman, please. Just a second. Yes, please. कौन से कलर? 7 कलर कैसे है? Okay. Anything else? I want a better answer. Shh. Just a second. Yes, please. Shh. Why the sea and the sky looks blue? What is your good name, boss? Huh? Jignesh. You're from which school? Atre Patil Public School. A huge round of applause for Atre Patil Public School. Right. He had this question. Yes, you want to ask something because already we are done. I have not asked anything. You want to ask or tell? Please tell. Oh, okay. No, but then the primary question which was please sit, boss. The primary question which Raman had in mind was that why this sea is blue. You know, Lord Rayling, he was there 1930. Can you tell me whether we were independent or we were still ruled by the Britishers? तुम्ही इमेजिन करा 1930 चा काळ, 1930 का वो एज जब हमारी खुद की सरकार भी नहीं थी, हम यहाँ पे नहीं भी थे, मतलब we were ruled by the Britishers. That time we have grabbed the Nobel Prize. Sir C.V. Raman was such a personality that when the Nobel Prize was being declared in 1930, you would be astonished to know त्यांनी त्यांची सी वोएज, आता तेव्हा प्लेन वगैरे नव्हते, पण त्यांनी त्यांची सी वोएजची तिकीट जी होती, he had booked it 4 months before. He was so sure कि तो नोबेल प्राइज मिलेगा तो किसको मिलेगा? मुझे. जैसे आज बंसोड़ सर मिसेस बंसोड़ को लेके आए, वैसे सीवी रमन भी अपने वाइफ को लेके he had gone to receive the Nobel Prize, right? So he was so sure. Are you so sure about your success? आप पेपर दे के आते आपको लगता काय माहित काय होणार, right? You should be sure. What makes you successful is your knowledge, right? So let us work. See, C.V. Raman got a Nobel Prize. This was a pride for whom? This was a pride for India, right?
सो आप भी कुछ अपने देश के लिए करेंगे कि नहीं? यस और नो? आप हमेशा सिर्फ बोलेंगे मेरा भारत, पर वो मान कब बनेगा? जब तुम लोग सब मान बनेंगे तब, है ना? वी ऑल सी, प्लीज बी क्वाइट. गर्ल्स एंड बॉयज प्लीज शांत बसा. येस येस सर. तुम्हाला वाटत असेल सर प्रश्न का वारंवार विचारताय, तर आमच्या पुढे एक थोडासा प्रश्न झालाय निर्माण. बरेच विद्यार्थ्यांनी सारखेच मार्क मिळवले. कसे मिळवले तेवढं विचारा. कसे मिळवले? नाही कसे नाही, तर सारखे मार्क मिळाल्यामुळे कसं आहे की समजा त्या मुलाचं प्राइस विभागून द्यायचं की एखाद्या फिजिक्स किंवा वेगळ्या सब्जेक्टच्या मार्कांवर द्यायचं, किंवा हा तेच ना विभागून म्हणजेच डिवाइड करून द्यायचं, किंवा मग किंवा मग छापाकाटा करायचा. तर एवढे सगळे प्रश्न आमच्या समोर होते. हे चालू करा सर जर बरं वाटतं. तर एवढ्या सगळ्या क्वेश्चन्स मधून शेवटी आम्ही पर्याय असा काढला की तुम्ही इतकं रविवारचं संडे असताना, हॉलिडे असताना तुम्ही आलात, तुमचे पालक आले, त्यामुळं तुम्ही निराश होता कामा नये म्हणून आम्ही विभागून न देता प्रत्येक 2 आले तर 2, 3 आले तर 3 सगळ्यांना प्राइज देण्याचं डिसाईड केलं. पण अगोदर ठरल्याप्रमाणे कॅश प्राइज जे होतं त्यासाठी जी कॅश आणली होती त्याच्यात वाढ झाली, कारण आजकाल सगळा भारत कॅशलेस झालेला आहे ना. तर झालंय ते सगळं त्यांचं. मला वाटतं विदिन एक 4-5 मिनिटामध्ये बहुतेक तरी सगळा रिझल्ट डिक्लेअर होईल. तर मित्रांनो, खूप चांगला अभ्यास करा. आणि मला नगरचं फार कौतुक यासाठी वाटतं की ह्या माऊली संकुलामध्ये, या सभागृहामध्ये माझ्या मते हा एक 15वा, 20वा किंवा 25वा कार्यक्रम असेल. तर प्रत्येक वेळेस मला नगरच्या लोकांचं एवढंच प्रेम मिळतं. प्रत्येक वेळेस नाट्यगृहातले ऑडियन्स इतकं व्यवस्थित ऐकतात की बोलावं वाटतं. आणि त्यातल्या काही लोकांनी जरी अंमलात आणलं किंवा त्यांच्या जीवनामध्ये ते आचरणात आणलं तर मला असं वाटतं की बदल व्हायला वेळ लागत नाही. फार मोठी गोष्ट नसते मित्रांनो. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर फक्त 2 छोट्या गोष्टी सांगतो ज्या प्रत्येकाला करता येऊ शकतात. 2 व्हेरी सिंपल थिंग्स. एवढं जरी केलं तर तुम्ही सगळ्यात मोठी देशसेवा आहे, सगळ्यात मोठी राष्ट्रभक्ती आहे. तुम्ही सीमेवर जाऊन बंदूक घेऊन लढले असं मी समजेन. जस्ट यू डू 2 थिंग्स ओनली. फक्त 2 गोष्टी करा. सिंपल, एव्हरीवन कॅन डू. पहिलं आहे सगळ्यांना शक्य असलेलं, जिथली वस्तू तिथेच ठेवा. फार मोठं काम आहे का? तिथेच म्हणजे काय की समजा तुम्ही एखादं पुस्तक उचललं तिथेच म्हणजे त्याच्या प्रॉपर जागेवर ठेवा असा त्याचा अर्थ आहे. ते तिथे ठेवा. तुमचे ड्रेस असेल ते व्यवस्थित ठेवा. याला फार गोष्टी लागत नाही, पण ही बिगिनिंग असते, सुरुवात असते तुमच्यामध्ये बदलाची. तर जिथली वस्तू तिथे ठेवा. आणि दुसरी गोष्ट, ज्या दिवशीचं काम त्याच दिवशी करा. त्याला दुसऱ्या दिवसावर ढकलू नका. झोपण्याच्या अगोदर त्या दिवशीचं काम तुम्ही त्या दिवशी कंप्लीट केलं पाहिजे.
आजचं जेवण उद्यावर ढकलता का तुम्ही? किंवा तहान लागली पाणी प्यायचं, जाऊ दे आजच्या ऐवजी मी आता उद्याच पिईन पाणी, नाही मग. तर फक्त जिथली वस्तू तिथे ठेवा, ज्या दिवशीचं काम त्याच दिवशी करा आणि शोई बनू नका. मला इथे एक नगरमधल्या एका विद्यार्थिनीचं फार आवर्जून सांगावं असं वाटतं. तिचे वडील म्हणजे ती मुलगी, म्हणजे सत्य घटना सांगतो मी तुम्हाला, ती मुलगी नगर जिल्ह्यामधून, अहमदनगर जिल्ह्यातून, संपूर्ण जिल्ह्यातून नीट परीक्षेमध्ये जी MBBS नंतर MBBS साठी असते ऍडमिशनसाठी, तुम्हाला नंतर कळेल ते 12वीला गेल्यावर, तर त्या नीट परीक्षेमध्ये पूर्ण नगर जिल्ह्यातून पहिली आली होती ती विद्यार्थिनी. आणि गोष्ट नाही कळाली अजून, गोष्ट सुरूच नाही झाली. तर ती मुलगी पहिली आली नगर जिल्ह्यातून. आणि मग महाले सर जे मॅनेजर आहेत त्यांनी मला तिचा सत्कार करण्यासाठी बोलवलं. मग मी क्लासमध्ये सत्कार केला. तर ती बऱ्याच वेळेस 11वीला पण पहिली आली, मध्ये काही टेस्ट घेतल्या आम्ही, त्यात पण पहिली आली होती. तर मला जशी ती विद्यार्थिनी माहीत होती. मग मी महाले सरांकडे बघितलं, महाले सरांना म्हटलं सर ही जी विद्यार्थी, ये हिंदी में बात करो क्या? ठीक है हिंदी में बात करता हूँ. तो जैसे वो फर्स्ट आई पूरे डिस्ट्रिक्ट में से, अहमदनगर डिस्ट्रिक्ट में से नीट एग्जाम के अंदर, तो जैसे महाले सर ने मुझे मिलाया फोटो निकालने के लिए, मैंने फोटो खिंचवाई. और फोटो खींचने के बाद में मुझे ऐसे लगा कि कुछ तो मैं नोटिस कर रहा हूं. 3 बार मैं मिला था उससे, उसके पहले उसी तरीके से उसका फेलिसिटेशन किया था. और चारों बार में, उसके पहले के 3 बार में और ये चौथी बार में, एक चीज मुझे कॉमन लगी. और वो चीज ये थी कि चारों समय वो एक ही ड्रेस पहन के आई हुई थी, चारों भी समय. जब वो डिस्ट्रिक्ट में से पहले आई उस भी बार, और जब वो 11th में भी फर्स्ट आई थी, हम लोग जिगिशा सुपर 30 नाम का एग्जाम लेते उसमें फर्स्ट आई थी. तो इन एवरी केस तो पूरा. और जब मैंने फिर उसके पीछे की वजह पूछी तो उसने बताया कि सर मेरे पास 2 साल से मेरे पिताजी टीचर है और वो प्राइवेट स्कूल में है, गांव की तरफ. मिस प्राइवेट इन द सेंस अनुदानित शाळा म्हणतो आपण त्याला, ग्रैंड जो नॉन ग्रांटेड स्कूल जो है, तो नॉन ग्रांटेड स्कूल पे टीचर है और उसकी वजह से उनको सैलरी नहीं होती है. और उसी वजह से मेरे पास कुछ भी पैसे नहीं, तो 2 साल से मैं यही ड्रेस पहनती हूँ. और महाले सर ने मुझे बताया कि जिस दिन बारिश हुई और किस वजह से भीग गई तो उतना ही एक दिन वो स्कूल में क्लासेस में नहीं आती है, बाकी सब टाइम उसका एक भी लेक्चर मिस नहीं होता है, एक भी क्लास वो मिस नहीं करती है. ऐसा जब बताया मुझे, वो लड़की गायत्री तनपुरे उसका नाम है, मैं नाम के साथ बताता हूँ. वो अहमदनगर डिस्ट्रिक्ट में से नीट में फर्स्ट है, अहमदनगर डिस्ट्रिक्ट में. तो मेरा ये कहना है कि आपको पढ़ने के लिए कुछ चीजें होनी चाहिए, कपड़े ऐसे होने चाहिए, कुछ जरूरी नहीं है. उल्टा सक्सेस का एक सिंपल लॉ है, लॉ ऑफ सक्सेस, और ये याद रखो हमेशा. सक्सेस इज directly proportional to number of revisions. Success is directly proportional to number of revisions and success is inversely proportional. Success में किसकी बात कर रहा हूं? ये कॉम्पिटिटिव एग्जाम की, जेई की या नीट की, ई की बात कर रहा हूं, ठीक है, वहां तक की बात कर रहा हूं. So success is directly proportional to number of revisions and success is inversely proportional to नंबर ऑफ रिसोर्सेस. मैं जितने रिसोर्सेस आप यूज करेंगे, नीट एग्जाम तक बात कर रहा हूं और उसके बाद में जेई की एग्जाम तक, तो जितने ज्यादा बुक्स आप पढ़ेंगे उतना सक्सेस होने के चांसेस कम है उसके अंदर. पर एक ही बुक को, जैसा मैंने बताया, एनसीईआरटी टेक्स्ट बुक को अगर गीता की तरह, बाइबल की तरह, कुरान की तरह आप पढ़ोगे तो डेफिनेटली यू विल बी सक्सेसफुल. ठीक है, थैंक यू. No. You all would like to know the results, yes or no? So, standard 7th, are you ready? So,
consolation prize. Pawan Dage from standard 7th. Pawan Dage, is he there? Pawan Dage, consolation prize. Please come on the stage. Pawan Dage from Army Public School. Yes, so we have roll number 450. You remember your roll number? 450? 450, please go and take your prize. Roll number 450. Pawan Dage, please go ahead. Later on, no complaints will be taken thereof. So 8. Oh, पैसे प्रॉपर गिन लीजिए. कुछ कम ज्यादा हो गए तो फिर काउंटर छोटे के बाद हम जवाबदार नहीं है. Right? Then we have Anush, again from Army Public School. 294. 210. Bhagyashree. Bhagyashree. 162. Vaishnavi. Be ready. Sakshi Sangavan. 162. It's a Bhagyashree 210. And the next 162. Sakshi Sangavan. Is she there? Sakshi. Consolation prize. 344. Roll number 344. So third prize. We all want to know the third prize? 344. Sakshi is on the stage for consolation prize. Are you ready for the third prize? Sakshi, please come on the stage. If parents are there, त्यांचे पालक असतील, अगर उनके कोई parents यहाँ पर है, भाई बहन मामा चाचा, we'll give them later. फोटोसाठी द्या सर, फोटोसाठी द्या. Certificates, right, will be given to you in your school. So you can take the photograph and the certificate will be reaching your school. Third prize, Om Santosh Misal from Bhausab Firodia High School. Om Santosh Misal. त्यांचे parents कोणी असतील त्यांनी प्लीज स्टेजवर यायचंय. Parents प्लीज पटकन लोक त्यांना जागा द्या. मध्ये जे बसलेत प्लीज give them the space. Om Santosh Misal, roll number 221. Certificate will be for the photograph. You have to deposit while going. Cash you have to take while going. Third prize of 2000 rupees. Om Santosh Misal. जाताना पैसे मोजून नेणे. Saint Michael's, are you ready? It is Shri Krishna Hapse. Shri Krishna Hapse. If your parents are here, please come with your parents. Cash prize for second is 3000 rupees. Prajwal Vare 297. Please come on the stage. Second prize again Army Public School is ready. Krishna Anil Gade 296. Roll number 296. Krishna Anil Gade. Then we have one more second prize, 296 Krishna Nagare from Army Public School. I request all the people who have received the prize to please here, we can take a group photograph. 295 Suraj Nagare. Those who got the prizes, please be on the stage immediately for a group photograph. All 7 standard, those who got prizes, immediately be on the stage. First prize, 7 standard. 7 standard first prize. Anupam Najan. All 7 standards, please be here. Anupam Najan, are you there? Roll number 330. First prize of 5,000 rupees. Cash prize of 5,000 rupees. Anupam Najan. If your parents are here, please accompany. I request all 7 standards. Please a huge round of applause for Anupam Najan for 5,000 cash prize and Ahmednagar Talent Search winners. Please go ahead.
Anupam Najan, roll number 330. Parents are here. I request them to come on the stage. Roll number 330. All 7 standards, please climb up the stage immediately. All 7, please climb up the stage. Those who have got the award, quickly. Please wait here. Yeah, come on, please wait here. Please wait here. All. I request the parents and the teachers. Ma'am, please come. No. No. Neel Nahar. Neel Nahar, roll number. Ninth standard. Okay, the photograph is done. Thank you so much. Ninth standard, Neel Nahar. Please come on the stage. 5 minutes it will take. Please wait and appreciate. Ninth standard, Neel. Are you here? Please come on the stage. This is DVVPEMS. Viraj Rokle. Sahil 1283. Sahil, are you here? It is Pranit Sachin Zadav. Are you here, Pranit? Pranit Sachin Zadav. क्या नाम बड़ा? Yes, सर को नंबर बताओ प्लीज. Pranit Sachin Zadav. Are you here, Pranit? Pranit, are you here? Pranit has got third prize of 2,000 rupees with a tie of Yash Zawar. Yash Zawar from Vikhe Patil School. Yash Zawar. Yash Zawar. You are Pranit. Roll number. 1280. Yash Zawar. Cash prize of 2,000 rupees. Second prize. 1 2 Second prize. Yes. Those who are standing there upstairs, please. थोड़ा पाठीमागं चल खाली. Second prize for 9th standard. Varad Hire. Varad Hire. Second prize for 9th standard. Varad Hire. Can you tell the name of the school? Chaitanya Artsul from St. Michael's. The cash prize 1412. The cash prize of 3,000 rupees. 1412 Varad Hire and Chaitanya Artsul. Are you here? Please be quick. Tell your roll number. Second prize, again there is one more. Samyak Nikam from Vikhe Patil English Medium School. Please come on the stage. Samyak Nikam 1279. Roll number 1279. Samyak Nikam. So should we go with the first prize? 9th standard first prize. Any guesses? This time it is Bhausaheb Firodia High School. Any guesses from Bhausaheb Firodia for first prize 9th standard? Yes? First prize 9th standard Bhausaheb Firodia. First prize Ganekar Siddhi. Ganekar Siddhi. Roll number 1299. Are
Ganekar Siddhi, are you there? Ganekar Siddhi, 1 to 99. Parents, please come on the stage if you are accompanying them. All 9 standards, those who have got the prize, please come on the stage. First वाल्यांचं झाल्यानंतर थांबले. Ganekar Siddhi, Ganekar Siddhi, Ganekar Siddhi, are you there? No. All 9 standards, please take on for a group photograph. All 9, be quick, be really quick, fast. Request all the winners of 8th, 9th and 7th to please be here so that we can take a complete photograph of all the winners. Okay, 8th standard. सगळ्यांनी 7वी, 8वी, 9वी चे जितने भी सब विनर्स है सबने रुकना है फॉर अ कंप्लीट गुड फोटोग्राफ. ऑल द विनर्स. All consolation prize winners are collecting their prizes. Please tell your roll number and you remember. All consolation prize winners, please collect your certificate and the prize of 1,000 rupees. 8th standard now, 3rd prize. लवकर करी द्या. P. Devi Saranya, 3rd prize. 3rd prize, P. Devi Saranya, again from the St. Michael School. P. Lor Bandare, again from St. Michael School. Second prize. 418 कौन है बेटा? 418. मोहम्मद रफ़ी शेख. Mohammad Rafi Sheikh. Second prize, please wait. Mohammad Rafi. Roll number 790. Second prize. 417. Mohammad Rafi Sheikh, second prize from St. Michael School. First prize, Nishit Dinesh Bose from Gyan Sampada. Nishit Dinesh Bose from all the winners. All the results will be with your school. जैसे आपको सिलेक्शन का लिस्ट है